हे बघ आधी, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे रे, पण मला शेतकरी नवरा नकोय. काय? होय. हे बघ आधी, तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर ही सर्व शेती विकून माझ्यासोबत शहरात यावं लागेल. मी तुझ्यासाठी या काळ्या मातीत काम करून काळी नाही होऊ शकत. ठीक आहे अनु, ठीक आहे. तू म्हणशील बस का ते शब्दाच्या मागे नाही ना. तुला तर माहिती आहे ना माझं तिच्यावर किती प्रेम आहे. मग असं काय वेळेसारखं करतेस? अगरुत्मा ते कुठे गेलं आपलं गाबड? असल की इथंच कुठं. ए पिंट्या, अरे हित मारकी काम करायला. तुला मी थोड्या वेळात फोन करतो. थांब. काय झालं तुम्हाला बॉम्ब लायला? अरे बाप सकाळपासून मरतोय की काम करून. उठावून कथा सारखं फोनवर बोलत असतोस. याला काय त्याचं बापाचं बाप मेला काय आणि राहायला काय आणि बातीत मेला का? आबा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, मला काय ह्या मातीत काम करायचं, कटाळा आला ह्या कामाचा सगळं. अरे तू काय जहागीरदाराच्या औलाद आहेस वाय? मातीत काम नाही करणार तर काय करणार आहेस तू बाबा? आबा, मला शेतकरी व्हायचं नाही म्हणजे नाही. अरे तुझं काय डोसकं बिस्क फिरलंय का काय? हा फिरलाय माझं डोसकं. मातीत काम नाही करणार तर काय करणार आहेस तू बाबा? आबा, मी शहरात जाईन, इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, पायलट होईन, काय व्हायचंय ते होईन. आणि काहीच नाही जमलं ना हातगणा टाकीन, पण पोटाला पोट भरतं. अरे पिढ्यान पिढ्या लक्षात ठेव, या मातीत जगावं लागतं आणि या मातीत मरावं लागतंय. आमच्या अनेक पिढ्या या मातीने जगवल्या की नाही? काय मिळालं तुम्हाला? काय मिळालं? हाडाची काढ झाली, काहीतरी मिळालं का तुम्हाला? हाडानं काढाय गेली तुमची पार ठिगळं झाली ना अंगाची. अरे काय मिळालं नाही? सगळ्या पिढ्याला या मातीनं जगवलंय, मातीनं. या शहरातल्या लोकांना नाही जगवलं आम्हाला. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही जगा, मला थांबायचं पण नाही. लक्षात ठेव, अरे जगावं मातीसाठी आणि मरावं मातीसाठी. गावात आपल्या पुढे कोणाचं काही? अण्णा तुमची शिवाय आहेच कोण गावात? कोण आहे दुसरं? अण्णा, हा? अण्णा पिंट्याला. कोण? हा? पिंट्या. आपली शिकार? अरा पिंट्या कोणीकडे? फिरायला चाललोय अण्णा जरा. अरे कुठं फिरतो शेतात इथं? अरे काय देखना गडी शेतात, तुझं काय काम आहे? कसला गडी दिसतोय देखना? कुणासारखं? अण्णा ऋतिक रोशन. ऋतिक रोशन? अरे एवढा गडी सुंदर तू, आणि इथं काय करतो मातीत? मग काय करू? काय करू? अरे तिकडे शहरात जायचं, हिरो व्हायचं, मोठी कामं करायची, मोठं व्हायचं. अरे इथं माती होईल तुझी माती. अहो तेच करायचं, पण माझं म्हातारं ऐकतंय कुठे? म्हातारं ऐकत नाही. अरे येड्या, सगळंच म्हाताऱ्याचं ऐकायचं नसतं. तुला आहे का नाही काय खोपडी? हा मग इकून टाक, फुकून टाक जमीन आणि जा. काळजी करू नको मागची, आम्ही आहे. अण्णा तुम्ही असल्यावर कशाला काळजी आम्हाला? हा आता कसं अगदी हिरो सारखा बोलला कसं? अण्णा म्हणतील तर. बरं अण्णा, मी आज जरा गडबडीत आहे, चलू का? हो 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 आम्ही आहेत, आम्ही आहेत, काळजी करायची नाही. आम्ही आहेतच, काळजी करू नको. अण्णा शिकार आपल्या पुढं कुठं जात नाही बरं का? ऋतिक रोशन. आता स्वतः ऋतिक रोशन सुपडा साफ करून जातो मुंबईला. नको, पण मला पोराची काळजी वाटते बघा. आता काय करेल पोरग? कुठं जाईल शहरामध्ये? काय खाईल, काय पिईल ग? अव कुठं नाही जात, तुम्ही खाऊन घ्या. गावात गेला असेल, येईल परत.
रुक्मिणी, काय हो धनी? तू माझ्यासाठी करशील? सांगा की. हे बघ, मी मेलो ना, तू मला याच मातीत जाळायचं. असं अभद्र बोलू नका धनी. याच मातीत माझा बा, माझा आजोबा, पंजोबा, त्या सगळ्यांना याच मातीत जाळलं. आणि तू पण मला याच मातीत जाळायचं. तू माझ्यासाठी एवढं करशील? करशील ना तू माझ्यासाठी एवढं? जाळशील ना तू मला आपल्या शेतात? पिंटूचे काय रा? आबाला डिस्चार्ज चिटकून मिली. काय? असं कसं झालं रे पिंट्या? आई रडू नको रे. पिंट्या, हे काय झालं रे? आई आई बघ ना, आबा सोडून गेले आपल्याला. आबा रुक्मिणी, आबा उठा. तू माझ्यासाठी करशील? काय हो धनी? हे बघ, मी मेलो ना, तू मला याच मातीत जाळायचं. असं अभद्र बोलू नका धनी. याच मातीत माझा बा, माझा आजोबा, पंजोबा, त्या सगळ्यांना याच मातीत जाळलं. आणि तू पण मला याच मातीत जाळायचं. तू माझ्यासाठी एवढं करशील? जाळशील ना तू मला आपल्या शेतात? आबा पिंट्या, वाईट घडलं पोरा, वाईट घडलं. अण्णा, अण्णा माझे आबा गेले हो. धीर सोडायचं नाही बेटा, धीर सोडायचं नाही. आम्हाला बी लय वाईट वाटलंय पोरा. आम्ही तुझ्या पाठीशी, काळजी करू नको, आम्ही पाठीशी. हे बघ, आता इथं नाही थांबायचं, शहरात जायचं. ही जमीन आहे ना, जमीन विकून टाक. काय करतो? अरे तुला सुख नसल्यावर करायचं काय? जा शहरात तू. आणि हे बघ, हे पोरा, हे बघ, हा ऍडव्हान्स तू आता ही, हे बघ, शेताचे पैसे घे, ऍडव्हान्स समज. मस्तपैकी शहरात जायचं. शहरात जायचं, मोठं व्हायचं, पण धीर नाही सोडायचं. पिंट्या, येतो आम्ही. धीर धर पोरा. काळजी करायची नाही. अन्न आहेत की. हा, अरे गावचं भलं अण्णानंच केलंय. आणि तुला मागं ठेवतील होय. करतो रे, भलं तुझं करतो. आई, मी म्हणतो आपण शेती विकून टाकू. कोण करणार आहे का शेती? आणि आता आबा बी नाही राहिले. मला नाही शेतकरी व्हायचं आई, मला नाही शेतकरी व्हायचं. आई, आपण शहरात जाऊन राहिला. काय करायचं रे शहरात जाऊन? काही बी करू आई. आई, शहरात नुसता ऊसाचा रस करून जरी हे केला ना, तरी बी लय पैसा होतो. आई, नुसता कलिंगडाचा ज्यूस जरी करून हे केला ना, तरी बी लय पैसा होतो. आई, आई, नुसता टमाट्याचा श्वास जरी केला ना, तरी बी शहरात लय पैसे येतात. बटाट्याचे नुसते चिप्स जरी करून हे केले ना, तरी बी आई लय पैसा येतो. आणि काय राहिलंय का या शेतीत? पिंट्या, होय आई. लय शहाणा झालास र. शहरात जाऊन ऊसाचा रस विकायचा म्हणतोस. अरे पण ते ऊस कुठून आणणार र तू? ह्या मातीतूनच की.
कलिंगडाचा ज्यूस विकायचा म्हणतोस, पण ती कलिंगड कुठून आणणार? ह्या मातीतूनच की. टमाट्याचा सास करून विकायचा म्हणतोस, पण ती टमाटे कुठून आणणार आहेस र? ह्या मातीतूनच की. बटाट्याचे चिप्स करून विकायचं म्हणतोस, पण हे बटाटे कुठं उगवते? ह्या मातीत. अरे सगळ्या शेतकऱ्यांनी शहरामध्ये जाऊन राहायचं म्हणलं तर शहरातल्या लोकांनी काय माती खायची? अरे ह्या मातीनं आपल्या पिढ्यान पिढ्या जगविल्या, त्या मातीची गद्दारी करायला निघालास तू? त्या काळ्या आईला ऐकायला निघालास तू? ह्या मातीची बैमानी करायला निघालास तू? आई आई खरंय ग तुझं, खरंय. आई आई आपल्याला नाही शेती ऐकायची ग. आई चुकलो ग मी. आई मला माफ कर आई, मी खरंच चुकलो. आई आई मी आज शेतकरी होणार. होय मी आज शेतकरी होणार आहे. आई आबापेक्षा बी मोठं नाव करणार मी. होय आई मी आज शेतकरी होणार आहे. आई आपल्याला आपली शेती नाही खायची ग, नाही खायची, काही नाही खायची. अरे पिंटू असा बसला? मग पिंटू शेठ कुठपर्यंत आली आपली शेतीची कामगिरी? अण्णा अण्णा मला माझी जमीन ऐकायची नाही. काय येडबीड लागलं काय पिंट्या तुला? वाटलं तर तसं समजा. ए अरे तो हिरो सारखा पोरगा, शहरात जायचं हिरो व्हायचं. हा अण्णा हा? मला आता शहरात जाऊन हिरो नाही व्हायचं. मला आता शेतीत काम करून शेतीतला हिरो व्हायचंय. हिरो इथं? अरे हिरो घ्या काय घ्या हे तुमचे पैसे. ए पोरा पिंट्या, हा रंगाराव आहे रंगाराव. दिलेला शब्द दिलेले पैसे परत घेत नसतो, कळलं का? ए तुडवा रे ह्याला, तुडवा तुडवा. अण्णा माझा टाइम खाल्लास, आता अण्णा. लाटा खा, लाटा खा, मारा सगळ्याला, मारा, मारा. आता नखरा आला तुमच्या पाया पडतो आबा. आबा 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 सोडून घरात वरात तुम्ही आबा. आबा आबा पिंट्या, खरं रे तुझं खरं आहे. काय दिलं या मातीनं? रात्रंदिवस काबाड कष्ट करून हाडाचा मणी रक्ताचं पाणी केलं. फुटका मणी सुद्धा तुझ्या माईच्या गळ्यात नाही बांधू शकलो. वटपौर्णिमा आली, तिला साडी नाही घेणं झाली. तशी जायची फाटक्या लुगड्यावर वडाला फेऱ्या मारायला, देवाला मागणं घालायची जन्मोजन्मी हा पती मिळावा. नाही साडी घेऊ शकलो रे तिला, पण कधी बिचारी म्हणली नाही धनी शेती कू आणि शहरात राहायला जाऊ. लय संसार केला तिनं, सुखानं संसार केला बाळा. पण एक माझं एकच मागणं आहे तुला, काय या मातीत आहे? जा जा शहरात राहिला, बंगला घे, गाडी घे आणि सुखाने संसार कर. आबा
जा शहरात राहिला. जा जा बाळा, उठ, जा जा बाळा. आबा आबा माझा बाबा त्याच जन्मन शेतीत, त्याच मरण मातीत, उभं आयुष्य जगला काळ्या आईच्या प्रीतीत. शेतकरी माझा बाप, त्याने काय केलं पाप, रात्रंदिस कामधंदा, नवती नशिबात झोप. 18 विश्व दारिद्र्य त्याच्या नांदे झोपडीत, त्याच जन्मन शेतीत अन मरण मातीत. बाप माझा शाळेमध्ये कधी गेला नव्हता, तरीही आयुष्याचं गणित मात्र कधीही चुकला नव्हता. माझ्या बापाच्या जीवावर व्यापारी धनवान होतो रातीत, त्याच जन्मन शेतीत, त्याच मरण मातीत. मातीचा गंध दरवळतो माझ्या बापाच्या कुशीत, त्याच जन्मन शेतीत, त्याच मरण मातीत.